या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून ही डॅन्स बार चालतात आणि म्हणून दोषापत्र पोलिसांनी माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे। मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल की हे आपण कोर्टामध्ये गेलेत तर कोर्टामध्ये हे निरपराध सुटतात। मग ही जी गॅप आहे त्याच्यामधली आपण ज्यावेळेस दोषापत्र त्या ठिकाणी न्यायालयाला देतो ती गॅप त्या ठिकाणी मुद्दामून ठेवली जाते आणि त्याच्यामधून हे लोक गुन्हेगार वृत्तीची लोक त्याच्यातून मोकळे होतात। आपण किती पोलिसांवर कारवाई केली आतापर्यंत आयुक्ताच्या चौकशीमध्ये ते आपण या ठिकाणी सांगावं जेणेकरून याचा इम्पॅक्ट राज्यामध्ये चाललेल्या अवैध धंद्यावर पडावा हा त्याच्यामध्ये आमची भूमिका आहे। काही प्रमाणात जिथे दोषी पोलीस आढळले त्यांच्यावर कारवाई झाली आहे पण आता माझ्याकडे त्याचा आकडा नाही आहे। पण एक अजून गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की एक अजून आता कायद्यामध्ये बदल करायचा आम्ही निर्णय करतो ते लॉ अँड ज्युडिशियलकडनं आम्ही इव्हॅल्युएट करतो की वारंवार जिथे गुन्हे घडतात जे वारंवार उल्लंघन करतात त्यांचा लायसन्स परमनंट रद्द करणे अशा पद्धतीची एक अमेंडमेंट आणण्याचा विचार आहे। त्या लॉ अँड ज्युडिशियलची त्याची चर्चा चालली आहे।